PVR आयनॉक्स या भारतातील सर्वात मोठ्या आणि प्रीमियम सिनेमा प्रदर्शक कंपनीनं पुण्यातील कोपा मॉल या पहिल्या लक्झरी लाईफस्टाईल डेस्टिनेशनमध्ये 7 स्क्रीन मल्टिप्लेक्स सुरू केल्याचं जाहीर केलं. यात देशातील आघाडीचा लक्झरी सिनेमा फॉर्मॅट डिरेक्टर्स कट आणि इम्सिर्स ICE थिएटर्स यांचा समावेश असून पश्चिम भागात ही सोय पहिल्यांदा उपलब्ध करण्यात आली आहे. या सिनेमाचा सर्वात उल्लेखनीय पैलू म्हणजे PVR आयनॉक्स द लक्झरी कलेक्शन पोर्टफोलिओमध्ये 5 डिरेक्टर्स कट ऑडिटोरियमचा समावेश करण्यात आला आहे. ही सोय देशभरात सिनेमा पाहण्याचा सर्वात अभिजात आणि तल्लीन अनुभव देणारी म्हणून प्रसिद्ध आहे. या सिनेमामध्ये ICE थिएटर्स आणि प्रीमियम ऑडिटोरियमचा समावेश करण्यात आला असून तिथे आधुनिक सजावट, उच्च दर्जाचा आरामदायीपणा आणि 4K लेझर प्रोजेक्शन व डॉल्बी ॲटमॉस साऊंड, नेक्स्ट जनरेशन 3D सारख्या अत्याधुनिक सिनेमा तंत्रज्ञानाचा अनुभवही तुम्हाला घेता येणार आहे. त्याच्यासमोरच असलेल्या गॅट्सबी रेस्टो बारमुळे सिनेमाचा शानदार अनुभव, उच्चभ्रू डायनिंग यांचा एकत्र आनंद घेता येणार आहे. वेगवेगळ्या स्वादाचं पॉपकॉर्न देणारं पॉपकॉर्न बार, आधुनिक कॉन्टिनेंटल डिशेस खिलवणारं ला क्युझिन आणि अस्सल सुशी देणारं सिम्पली सुशी याचा त्यात समावेश असणार आहे. नवीन सिनेमांमध्ये 751 प्रेक्षकांची बसण्याची सोय असून पुण्यातील या उच्चभ्रू सुविधेमुळे PVR आयनॉक्सचा महाराष्ट्रातील 55 सिनेमांमधील 277 स्क्रीन्ससह फुटबॉल आणखी वाढेल. कंपनीनं पश्चिम भारतात 71 सिनेमांमधील 367 स्क्रीन्ससह आपला विस्तार वाढवला आहे. विस्तार योजनेविषयी PVR आयनॉक्स लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक अजय बिजली म्हणाले, पहिले ICE थिएटर आणि पहिला डिरेक्टर्स कट अनुभव पश्चिम भागात पुण्यात आणताना आम्हाला आनंद होतोय. Like I said, we are trying to build out experiences for customers that when they walk in, they feel like they're anywhere else in the world. And that resonates with how PVR approaches it. I think I'm very biased. I've always told the guys at PVR that that's the only place that I go to watch a movie because I just enjoy the experience. And the collaboration has worked. We've done other cinemas together. And I think there's an appreciation and respect for each other's work and what they deliver. And our aim is to find more projects like this where we can give the city something new, something different, and a new experience. So that's how it works.